त्यातली काढा तूर. हे असं करायचंय आता. एक काम करा, हे तू रूप ना आम्ही जातो दार याव बर का. गुळून घे वरून. तुम्हाला पहिलेच जर हे केलं असतं आपण बापाचं ऐकलं असतं तर जमलं हो नसतं का? तुम्ही तुमच्या बापाचं ऐकलं असं ती तुमचं भाऊ बघा इकडं माय आमच्याकडे कुठं नाही आम्हाला लावलं तुम्ही हे करायला. एक तू काम कुठे करू. निवडी तू उठ दार जायला सांगितलेलं एक आहे. काम- इथं बसलाय कायला मी काय म्हणते ऐक ना आपण एक काम करू यांना दर्दी दारी ए पर्या आजचे दिवस काढू उद्या जाऊ आपल्या आई बापाकडे तेच ना आलोय तर ए! शिकवलंय बस बघा हे बी आपली साथ सोडायला लागल्या. जाऊ दे सोडू दे आता सगळ्यांनी सोडली हे तरी कवर धरते काय आपण मला तू सांग बाप ज्या टायमाला म्हणत होता ना अरे नका जाऊ शिटीत त्यांचं ऐकलं ना आपण. तुला तर लय मोठा असून पळत होता चिंगाट पुढं आणि तो या नादाने मी बी पळालो. ऐकून काय अवस्था होऊन बसली आज. अरे जी घर आपलं होतं तू हवेच्या दिशेने बसल्या मी काय करा मला तू सांग आज बलगर म्हणून काम करायची पाळी आली. तसंच झालं ना. बलगरच आहेत तुम्ही. बरोबर आहे का हो काय नाही तुम्ही कुणा सांगा येत आता तुमच्या सोबतच आहे. शहरात झालं कोण सांगितलं. शहरात झालं. अरे आपलीच सगळं आपल्या अंगलट आलंय. तू म्हणला मला शिटीतलं लय येतंय लय पैसा मारण्याचा याव बिझनेस यांनी सांगितलं नसतं आम्ही सिटीत कामाला तर आपण तरी काय लग्न केलं असे काय येतंय बाई ह्यांना सारं घालून टाकलंय बाई. अरे वाटोळ केलं आणि कोण हे रानातले काम कोण करून येडी काय आणि मला एक सांग मला नाही होणार. आपल्या चंद्र तो बारका गडी पांढा आपला त्याने 8 कोटीची जमीन घेतली म्हणजे जोक आहे का किती जीव. हा आणि आपल्याला 8 रुपये आणता नाही आली घरी म्हणजे सांग मला. अवघड परिस्थिती हे शहरात. म्हणला माझी डोकिलिटी म्हणजे काय म्हणला हे म्हणला त्याच्या जमिनीची न्यायची काय गरज. समोरच्या बुडवेला काय करायचं. अरे बुड आली पण मग ती त्या टायमाला तुला जेवढं माहिती होतं तेवढं मला होतं का माहिती मला सांग तुम्हाला माहिती होतं ना सगळं ती बुडी त्यानं काय माहित. तू आहे ना पहिल्यापासून खेळ केलेला माणूस हरले काय मला गप्पाच मारायचं काय भांगराची गाडी घेऊन गेली. गप्पा मारायला इथं पाठवलंय. नाही नाही, अरे, येत होतं याचं आम्ही. पितूर आहे ना त्यांनी उपनून ती गुणीत भरली. शेट द्या खरं द्या आमच्याकडे आम्ही जातो दाऱ्यावर. ते पाटकन कामाला येत पार लाच सोडली सगळे पैसे उडून टाकलं तिकडं आणि आता इथं काम करायचं दिलंय सोडून इथं का पाहणार. तू एक काम कर तू ऊसाच्या दारेवर जा मी जातो कांद्याच्या. कांद्याला बाय आलेत तिथे ना त्यांच्या तिथं ती दारा तिथं उभं राहून ते कांदे आपण एकच जण लागेल तिथे ह्या दोघी ना पांगित या नाही नाही मी झोपते थोड्या वेळ. काय झोपते ना थोड्या वेळ. संध्याकाळी जेवायचं अवघड होईल वहिनी. नाही आम्ही जातो कांदे तुम्ही काय लावायला करा, बाय आहेत ना तुम्ही काहीच नाही फक्त रोप पांगवायचं. ती ना झोपते उठते कुठं होतं माहिती का ती शिटीत होतं इथं नाही चालत ती. तर सकाळी 11ला लागलं की किमान 6 वाजेपर्यंत तरी काम करावं लागतं. थोड्या वेळच झोपते. थोडा वेळ दुपारी 1 तास तिथंच बसतो. पाणी चालू असतं तिथं दंडाच्या कडे झोपायचं. 2 ते 3 नाही आम्ही रोप 2 ते 3 वाजेपर्यंत जेवण आणि मग झोपायचं तर आराम करायचा 15 मिनिटं आणि लगेच कामाला लागायचं. आता काही खायला नाही भेटणार. आता नाही काय आता डबा येईन थोड्या वेळ. भूक लागली. भूक लागली सकाळी जेवण नाही आलं का तुम्ही. बघा आता मग तुरी खाऊ आपण. तुम्ही एक काम करा जा निघा आणि मी येतो मागून मी डबा घेऊन येतो तुमचा. तसं करतो का हा. हा जमन चल आपलं दार ते जाते ना तिकडे. होय व. ते रानात गेलते तारा म्हणली माझे पैसे राहिलेले होते ते पैसे नाही दिले का तिला. नाही दिलेले मग तिने माझ्या पैसे म्हणत होती मागाशी म्हणली आता पार कांदा काढाय आले म्हणले तुमचं पैसे नाही दिले म्हणे माझ्या रोजाचे. अरे मस्कर आहे तुझं सगळं पण काय त्या रानात गेलं तरी मन लागत आहे काय नाही होतं? लागत काय मन पण आता करणार रे? तिकडे जरा थोडस बरं वाटतंय घरी आल्यावर तर फारच उदास होते माहिती का. उदास नाही लागायचं काय म्हणे एकुलतं आणि एक या पोर. पोरीकडे बघितलं अजूनच उदास होते अरे हे पोरीकडे माझ्या नजर जरी गेली ना तर मला इथं थांबूच वाटत नाही. कसं थांबू वाटत आता तुम्हाला थांबू वाटत नाही ना मला काय थांबू वाटत काय. अरे तू तरी निदान कसं होतं बायांपाशी मन रंगाळून नीट काय राहिलं होतं. बायांपाशी बरं, साऱ्या कामाला जातात आणि मी तरी कुठं बायांपाशी मला जाते तू सांग आज मी कसं हे करायचं सोपं नाही आज पोर करतं पोर होत मग काय. आणि बरं एवढी सुनी ही आज तशी इथं आणि एवढं बरं लेकरू. लय दिवस नव्हते झाले म्हणून लग्न झाल्यावर काय करावं. आता मला तू सांग सण आलंय सणाला साखराच्या टायमाला वर्ष होईल. मागल्या वर्षी आम्ही दोघीच जणी संगच गेलतो पूजाला. अरे सण असं जर सण आला ना तर मला आहे ना डोक्यावरून जाते ती पण इलाज नाही राहिला आता काय काय करणार नीती पुढे नाही कोणाचं इलाज. चालत हा मग आता काय करणार आहे डोकं चालणार काय व्हायना घरात बसू वाटत नाही अहो माहिती का. फोटो बघितला का रडायला येते माहिती का. ती घरात काय होते आणि ती फोटो बी ही पोर बघितली तरी बी पोटात नसते उकड्या पोटात होतंय ना मला बी होतंय माहिती का तुम्हालाच काय. ती लेकरू काय असं आहे का लय म्हातारा कोतार आहे मग जाऊ दे बा व्हाय नका झालं तर आज एवढं तरुण तडपदार सांभाळायचं सोपं आहे का. मी आता कसे कसे दिवस काढले होते मला माहिती
आणि एवढं मोठं लेकरू गमवायचं म्हणलं ना सोपं नाही. आणि काय 24 करायचं? घंटे डोळ्यासमोर आता 24 आता तू घंटे. तू म्हणते कांदा काढाय आलाय आणि दुनिया आलाय करायची कोणासाठी आता काय अहो करणार? नाही करायची कुणासाठी पण आता ही पोरगी याच्यासाठी तर करावं लागेल ना. काय चला आपलं कर्तव्य आहे, तोवर करीत राहायचं. आता काय करणार आहे याच्या पलीकडे? पायल ए पायल ए चहा आण बाई. चहा ठेवायला लावला तिला मागाशी. कायला चेन काय आता म्हणलं तुम्ही आता तिकडून म्हणलं ती तारी सारखी टोकीत राहते माणसाला. बस बस सारखी टोकीत राहते माणसाला. पैसे द्या तिचे पैसे एकदा देऊन देऊन टाका. टाकू आपण. काय काय ते किती 3 का 4 दिवसाचे आहेत? किती दिवसाचे आहेत? 4 दिवसाची आहे तिची. देऊन टाका ते. काय झालं तुला? तू कोण एवढी उदास झाली? मग आता काय करणार? तुला सांगितलेलं आहे ना किती वेळा तू खुश राहत जा म्हणून. अहो कसं खुश राहू तुम्हीच सांगा ना. माझ्या आयुष्यात राहिलंय का खुशीसारखं काही आनंदासारखं अरे, काही राहिलंय का? तुझी जशी पद्धत झाली तशी बी आमचीच बी झालीच ना. अगं मी आई आम्हाला आहे, एकुलता विचार एकच कर. होता ना. सांग ना मग काय केलं पाहिजे? अहो पण आम्ही तुझ्यासाठी एवढं हसून खेळून राहतोय नाही तर आम्हाला पण आणि काही गरज तुला एक नाही. सांग का आमची ना जगण्याची सुद्धा माहिती अपेक्षा नाही राहिलेली. पण एक तू हाय मग समोर म्हणून कस तरी जगत. जगतोय नाही तर आमच्या अपेक्षा सुद्धा नाहीत. मी तुम्हाला सांगू का माझं कुठंच मन नाही लागत कशातच नाही लागत. अगं आमचं तरी कुठं लागतंय मन. बरं आता मला सांग तोंडावर सण आलाय त्या सणा दिवशी कसं सहन करायचं? अहो पण आता तो सण संक्रांतीचा सौभाग्याचा सण असतो माझा आणि त्याचा आणि काही आज- संबंध नाही आता. आणि मग तुझ्याकडे बघून मला तू सांग काय केलं पाहिजे? माझी तर काहीच इच्छा राहिली नाहीये. मला सारखी त्यांची आठवण येते. जाऊ दे ओक. तू जर जास्त खसली ना तर काय उपयोग होणार नाही. धीर धरून राहायचं. अहो कसं धीर धरू बाबा कसं धीर धरू. तू जर धीर नाही धरला तर आमचं धीर तुटन ना बाळा. बरं आम्ही काय ना तुझ्याकडे बघूनच जगतोय ना. मला सगळं मान्य आहे तुम्ही एवढे चांगले आहेत म्हणून तरी मी आतापर्यंत जगलेत नाही तर मी तर कधीच मेले असते. हे बघ, नको असं असं नको असं बोलायला नको बाळा. बोलू बाई. काय होतं? आधीच आमचा लोक गेलाय अजून तुला काय झालं तर आम्हाला मग तर आम्ही जगणारच नाही. तुझ्याकडे बघून तरी आम्ही थोडंफार जगतोय. तुम्ही मला सासू सासऱ्यांसारखा नाही आई वडिलांसारखा जीव लावता म्हणून तरी खरंच मी ना जगू शकते एवढी. जाऊ दे नको रडू. रडायचं नाही हो. काय करायचं सगळ्यांनी एका मेरीला आहे ना समजून घ्यायचे. असं नाही ते. बरं तो गेलाय आपलं सगळं घेऊन गेलाय का? तो काय घेऊन गेलाय याच्यातलं? आणि पण माझ्या त्याच्यासाठीच कमवलं आयुष्यातला होतं सगळा सगळं. आनंदच घेऊन गेले ना ते. काय करते आता? किती स्वप्न पाहिली होती आम्ही एकत्र. सगळं त्याच्यासाठीच कमवलं होतं आम्ही. कुणासाठी कमवलं होतं? हो, मला तू सांग घराचं काम चाललेलं होतं. त्याच्यासाठी एवढं ते सुद्धा चांगलं अर्धवट घर पडलं बांधलं माझं. होतं. त्याची इच्छा होती लय मोठा बंगला व्हावा आणि आमच्या चेन्नई बंगला झाला नाही त्यानं घर तरी बांधलं झालं ते पण त्याच्या नशिबात नाही. अरे त्याला त्याच्यात गाडी सुद्धा ते- घ्यायची होती. म्हणलं थांबा बापून ही घराचं काम होऊ दे तुला गाडी घेतो. बरं मी जा येते. तू हा घरातलं बघ. बघ बरं त्या पुरील सुद्धा किती वाईट वाटतंय. काय करणार मला सांग काय तू. करणार आहे आपण? नशिबा पुढं काहीच नाही करू शकत आपण. किती काय झालं नशिबा पुढं काहीच करू शकत नाहीत. अरे ह्यो टाइम आहे ना वायऱ्यावर सुद्धा नाही आला पाहिजे. चालेल, एवढं हो का? सोपं नाही. तिला टेन्शन देऊ नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय करा त्या तारीचे पैसे चल, ते देऊन या. काय करते हा मी देतो. आता काय करता तुम्ही? बघ तू ते पैसे देतो हा आणि तसंच राहणार जातो. बर बर बघा काय बाय उदास झालंय पूर्ण आमचं घर. वैशू ए हा, वैशू ये ना. काय करते का बसली? बसले अशीच. बोल ना. काय उद्या संक्रांत आहे येणार आहे का नाही व्यवसायला? नाही बाय मी नाही येणार. अगं तुझ्या सोनाला अधिकार नाही तू यायचं ना. नाही मी नाही. माझं लेकरू जिथं नाही तिथं मी नाही येणार. अगं तसं नसतं. ऐक ना सण आहे वर्षातून एकदाच येतो नाट नाही लावावा. नाही नाही मला नाही यायचं. ए पायल चहा ठेव बाई. ऐक ना सण एकदा येत असतो नाट नाही लावा. ऐक माझं चहा ठेव ना. यायच्या पुरता ठेव. आता मी तर पिले आता तिच्या पुरता चहा ठेव. काय काय हे ड्रेस सण बिसन काय हा 4 दिवस झालं नाही नवरा मिळालेला आणि ड्रेस घालायला होते सोनाला तू.
अगं ती आमच्या पोरी सारखी अशी का करते तू? असं काय करते हे? असं असतं कुठं? हा, बरोबर वाटते का ते ड्रेस घालणं? बरोबर वाट. साडी घालायला लावायची. काय तिचा अवतार वाटतंय ती विधवा असल्यावानी? अगं यो का आमची आता आमचं पोरग गेलं म्हणजे काय त्याच्या मागे आम्ही तिला नाही पाठवू शकत पोरग ना. गेलं नाही, तिने गिळ ती आहे पांढऱ्या पाल्याची. हा, असं नको बोलू ग. गप पांढरी पाले ती. लय नको सांगू तू तिच्याबद्दल. तुझं ना लोक गिळ आहे त्या पोरीनी. तुला कळतं का काही? हा, 4 दिवस झालं नाही लग्न करून आली की लोक मारून टाकलाय. असं असतं का? मग तू काही लहान आहे काय? तुला अगं काही नाही कळत नाही. ग, गप्प गप बस. तू नको सांगू मला. तुला काही असं कळतंय? काही नसतंय. नको हे सांगू बघ, ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग असतात. नको बाई मला चहा. अहो घ्या ना. अगं पी ना. पी. हे असं असं चहा पाजतात का? अगं चुकून पडलं असं. काय चुकून पडलं असं? अहो चुकून पडलं. बरं भाजलं भिजलं नाही मला. लाज वाटते का तुला? अगं ऐक काय ना. तुझी सून आहे का काय? अगं चुकून पडलं असं ना अहो, अगं तिच्याकडून. चुकून पडलं. ऐक ना. चुकून पडलं परत म्हणती. अगं नको रागू, चुकून पडलं असं तिच्याकडं. एक काम कर दे हिला आता हाकलून. कवर ठेवी ती असली. अहो असं काय बोलताय तुम्ही? खरंच चुकून पडलं माझ्याकडून. चुकून पडलं म्हणती. 4 दिवसातली योग्य आहे तुझा. तुला काय आहे का नाही? हा, डोकं चाललं अहो काही पण काय बोलतात आई तुम्ही? ते उचल फुलपात्रांचा आतमध्ये. तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. जायचा माझा नवरा मरून तुझ्यामुळं. अगं असं कसं बोलते तू तिला? कसं म्हणजे? अगं ती विधवा आहे किती केलं तरी. अगं पण आता तिच्या नशिबात जेवढे भोग होते तेवढे भोगावच लागतील ना. असं काय कसले भोगन काय? ते एखादं असतंच तसल्या नाही का पांढऱ्या पायाचं. ती तशी आहे ती. बरं तू एवढंच बोलायला आलती का? एवढं बोलायला नव्हते आले. उद्या संक्रांती आपल्याला जायचंय. त्यासाठी आले होते मी माझी सांगायला. नाही इच्छा ए पाहिजे. तो आवर तिला नको आणू बाई. मकर सौ जाईन गावात. ती विधवा आहे किती केलं तरी. बरं झालं का तुझं? हा चाल. झालं असलं तर जाते. चल आवर उद्या. हा. अशी का बोलले बरं ही मला नेमकी? खरंच असं असतं का पांढऱ्या पायाचं हे ते? माझं तर काय डोकं चाललं नेमकं काय करू काय नको. खरं असतं का खोटं असतं काय आता माहिती बाई. एक एक माणूस पाहिलं ना, आपण समजा 2 लाख लावले आणि अजून 2 जण पाहिले ना की झाली 4 लाख. 4. मग तो एक काम करायचं. हा 3 बाया तू गंडेव, हा 3 गडी मी फसितो. फसवायची काय फसवायचे म्हणजे काय? उभे करायचे आपल्या बाजूनी. फक्त. अरे काम नाही करायचं, आईस मध्ये बसून राहायचं. हा तुला कळण का नाही असलं? आता आणि तशी बी तू बचत गटाच्या अध्यक्ष काय आहे ना हा का मोकारीच आहे ती पुढे जाऊन. काय आहो आणि मग तुला 3 बाया नाही फसत का? तिने काय मी का 100 बाया टक्के. माणसाच्या बाजूला मी उघड्याच्या तू होती. तुमची ओळख आहे का? मग त्याला काय बाया म्हणल्या त्याला काय 17 बाया लगेच फसितो का ना कण. 17. आणि मग त्याला काय मग 17 जर ह्या बाजूने पडल्या आणि एकूण तुला 4-5 जण नाही फसायची काय? मी एक करते ना. मी 100 गाड्याची लाईन लावते इकडून. तुम्ही 17चीच लावित आहे फक्त. अरे मी जत्रा करून टाकीन सगळी. मी 100ची लावते ना लाईन. अरे मी 150ची लावीन हा का? आणि ती बी अशा एकच नंबर. हा आता बाया खरं का काय? आणि तू मोकारी तुला एक सांग का माय दिसणे नको जाऊ तू. हा का? ए, चालू आहे का? हा नको नको ती नको चल. तिला जा बरं झालं. क्रिश का गाणं. तुला एक सांग का हं. बाईकडे मी नुसतं बाईकडे जर पाहिलं ना बाई माहिती नाक बघत. काय हा, नाग बघती? मग काल सकाळी नजर मारली तर बाई पलटून वळून माझ्याकडे आली म्हणली बोला ना काय काम. तुला एक सांग का काल मी आज सकाळी का चालता चालता एका बाईकडे नजर मारली का बाई पलटून माघारी आली. बोला ना म्हणली काय काम आहे. हा ना. मग मला वाटतं साहेब यायच्या आधी तुमचा दावा होतो काय ना. 13वीची तयारी करते काय माहिती. मग व्हायला बसलंय. नको आपलं तू आज नाही कधी बाया वाढली तर होईल 13 बी होईल. एक काम कर तू बायांच्या बाजून जा मी जातो गाड्याच्या बाजून. नाही तुम्हाला ती बाया पाहिजे होत्या जाऊ दे 150. उलशी तुझी टिंगल केली म्या. अगं बाया काय ना मी येऊ ना टिंगल करायला. असू दे मग ती साहेब यायचा टाइम झालाय मोका टिंगलीवारी घेऊ नका. मी काय गण हो जरा. गण. मग कुणी गेल्यावर नाही बसायचं गण म्हणजे. हा मग नाही ते ती साहेब म्हणते ना इथं गेलंय काय कुणी. असं आहे का? अरे साहेब म्हणजे काय लय जबरदस्त साहेब आहे. अगं बाया खरंच का काय? फक्त तेवढी 2 गंडीव आ आलेली. पुढे साहेब येणार होते आम्ही पैसे घेऊन आलो. येते ते गाडी आलेली. ऐका ना भाऊजी हा. मला 3 गडी फसवायचे. काय
हाय ना? काय गपना फसवायचे? मागाशी होत आ? अरे आपण दोन ना बर का आपण दोन आपल्या खाली दोन बरं मला ते सांगा काय आहे ते तसलं कसली स्कीम आहे ती मार्केटिंगला ना पैसे दिले डबल महिन्यात खरोखर होतंय का? मग आणि नाही झाल्यावर तुला सांग का हे असं आहे समजा आपण वर तुमचे झाले का आम्ही चालू त्यांच्याकडे तुमच्याकडे गुतवायला ऐक आपण दोन आपल्या खाली ही आणि यांच्या खाली ती दुसरी बघणार ती मग आता कोणता साहेब येतोय कुडाला आम्ही त्या सिस्टम मध्ये लय गुंतले होते असे डबल महिन्याला नसते असे कपा अकाउंटला पैसे यायचे करा वाटा काढायचे ना तुम्ही हा हा लाखाचे 7 लाख घेतले आम्ही मग बाय 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 बरं मग आता ते साहेब कवा यायचंय काय माहित काय आता साहेब येते ना याच टाइम झालेला आहे त्यांचा झालाय का अरे ही कसं आहे आता तुझ्या खाली माझं नाव हं, त्याच्या खाली तुझ्या मैत्रिणी नाव हं. आणि मैत्रिणी खाली मी काय ती नाव अजून एक कुणाचं मैत्रिणीच्या खाली कुणाचं दुसरं तसं नसतं वहिनी. साखळी असते ती अशी साखळी बरं याला त्याने धरायचं आणि ते- त्याने याला धरायचं हा आणि तिला बरोबरीची. मी धरायचं काय म्हणजे नावानी असं एका खाली एक एका खाली एक त्याचे कमिशनचे पैसे वेगळेच असतात बरं ते जाऊ द्या तुम्ही काय म्हणले ते ₹1,00,000 आणणार आहे. कुठे ₹1,00,000 मग ती भरते ना आपल्या खाली तुमच्या खालीच भरणार आहेत आपल्या ना. खाली म्हणजे हा म्हणजे आपण वर दोघं अरे वर खाली न वर खाली असं काय करणार आहे वर म्हणजे खाली असं आता तुला एक रे दोनाचं कळतो काय ती एक रे एकाचा त्याच्या एक खाली रेडिओला तर तुमच्या कुणी केलं हा मग ती काय मी लिहिलं शिकलो एक वर असतो हा. त्याच्या खाली किती येतो 2 दोन मग आपण एक नंबरला हं. मग ही आपल्या खाली 2 नंबरला 2 नंबरला ही आपल्या खाली खाली आणि आपण त्यांच्यावर तुम्ही आपण एखादा त्यांच्यावर. 3 नंबरचा पाहिला ना एखादी बाई पाहिली ती यांच्या खाली नाही नाही तुम्ही बघा तुमच्या खाली तुम्ही झाले आमच्या खाली हे पण तुम्हाला भेटली तर नाही नाही आम्हाला भेटली तर आम्ही नाही बघू तुम्ही आमच्या खालीत ना आता मग आता तुम्ही डायरेक्ट जर समजा तुम्हाला एखादी दुसरी भेटली बाई तर मग ती यांच्या खाली आता ऐका ना मी आधी माझ्या खाली हे हा. यांच्या खाली तुम्ही तुमच्या खाली तुमची बायको हा. मग तिच्या खाली कोण मी ती नाही नाही दुसरी बघन ती मी बघन ती नंतर दुसरी समजा भेटली कोणी तर मग यांच्या खाली असं आहे ती तुला नाही करायचं जाऊ दे एवढ्या खोली जाण्यात तुला काय करायचंय लय पैसे खोल अभ्यास आहे तेव्हा तरी मोठा हा. शेअर मार्केटचा अभ्यास आहे तुमच्या अभ्यासाचा जाळ ते साहेब काय यायचंय मला सांगा ना येत साहेब यांना होय, आली साहेबाची गाडी चाली बुवा. अगं बाय, बाय, बाय. त्याच्या साहेबीनं दिसती काय नको